बघ या क्वेश्चन मध्ये काय राहून गेलंय, इथं आपण केलं का कुठं पण झालं डी बाय डी एक्स हे सॉल्व्ह केलं आणि मग आपण अजून चेन रूल लावायचं राहिलं. डी बाय डी एक्स ऑफ 2x + 1 याचं पण डिफरन्शिएशन होईल ना, म्हणजे हा 2x काऊन जाईल पुढे येऊन जाईल. मग इथं काय तुमचा 2 येणार होता, इथं काय ऍक्च्युअल मध्ये मग पुढची स्टेप काय -2 / 2x + 1 त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा -2. कळालं का? समजलं? हे एडिट करून घ्यायचं तुम्हाला. समजलं का लॉजिक? तर आपण चेन रूल लावायचं राहून गेलो होतो. 2x + 1 चा पण चेन रूल लावायचं. पुढचे सगळे पीवाय सगळे पीवाय काय बघा, v जोड काय x⁻² आहे आणि आपल्याला काय काढून द्यायचं आहे ऍक्सेलरेशन. आपल्याला माहिती आहे ना ऍक्सेलरेशन काय dv/dx करून घ्या. dv/dx केलं तर काय होईल -2n काऊन जाईल, -2n काऊन जाईल पुढे येऊन जाईल -2n x⁻² किती -2n -1 करतो आपण. त्याच्यानंतर मी जर असं विचारलं हे पुढे इथपर्यंत झालं, त्याच्यानंतर मी विचारलं ऍक्सेलरेशन काय असतं v × dv/dx असतो. v किती तुमच्याजवळ x⁻² किती -2n आहे हा इंटू किती -2n आहे इंटू किती x⁻² किती -2n - 1. आता बघा याला काय करून घ्या तुम्ही x⁻² -2n आहे इंटू काय -2n आहे, त्याला मी काय करून घेतलं x⁻² किती -2n आहे इंटू काय 1 किंवा x⁻⁻1 बेस काय करलं सेपरेट केलं. मग किती झालं तुमचं बेस जर सेम असेल पॉवरचे काय होते ऍडिशन, म्हणजे काय झालं x⁻⁻4n इंटू किती x⁻⁻1 इंटू काय आलं -2n. ठीक आहे, फक्त काय केलं आपण ऍक्सेलरेशन जो अगोदरचं याच्यात सॉल्व्ह केलं तसंच येतं. दुसरं काय असं क्वेश्चन झालेले आपले इफ x = t² - 2t + 1 वेलॉसिटी बिकम 0. आपण काय काढलं त्याच्यावरून टाइम काढलं होतं, आठवते का ते किती टाइमला वेलॉसिटी जाऊन 0 होते. फक्त यांनी एक्स्ट्रा ऍड ऑन काय केलं फाइंड द ऍक्सेलरेशन. तेव्हा ऍक्सेलरेशन किती असेल, ऍक्सेलरेशन म्हणजे काय रिटार्डेशन होईल ऍक्च्युअल मध्ये किती काय होईल तर रिटार्डेशन. का बरं, कारण की स्पीड का होत जाणार आहे कमी होत जाणार. चला मग काय म्हटलं मी dv/ ऍक्सेलरेशन काय वेलॉसिटी काढायचं काय करणार dx/dt किती होणार आहे 2t - 2 इथं काय झालं 0 0 काय 2t - 2 therefore 2t बरोबर काय t therefore t 2t बरोबर काय 2 therefore t जोड काय 1 सेकंद 1 सेकंद काय होणार तर थांबणार म्हणजेच काय करणार डायरेक्शन चेंज करणार. झालं तर नाही डायरेक्शन चेंज होतंय का नाही आपण बघितलं होतं. हा हेच उचलायचं. आता काय विचारलं तुम्हाला ऍक्सेलरेशन काढून द्या. मग ऍक्सेलरेशन जोड काय असतं dv/dt यालाच डिफरन्शिएशन केलं काय झालं 2 टाकायची वेळच पडली नाही t टाकायची वेळच पडली नाही. आणि असंही तुम्हाला कळलं पाहिजे इथं पॉवर किती आला 2 आला 2 असेल तर काय होतं कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन बनतं किती भेटलं 2 मीटर/सेकंद. म्हणजे सॉल्व्ह न करता सुद्धा सॉल्व्ह करता आलंच म्हणजे. हा इथं जर t³ आला जसं की पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय दिले तुम्हाला इफ x काय 8 - 12t + t³. आता बरं आपलं काय सवय t² असं बघायचं पण यांनी असं दिलं py काय करायचं वेलॉसिटी काढायचं काय करणार dx/dt केलं म्हणजे काय केलं तुम्ही 8 काऊन जाईल 0 होऊन जाईल म्हणजे किती झालं -12 प्लस काय 3t². हे काय भेटलं मला वेलॉसिटी. हे काय भेटलं मला वेलॉसिटी. विचारलं तुम्हाला काय ऍक्सेलरेशन काय असतं dv/dt. चला याचं काय होऊन जाईल 0 म्हणजे किती होऊन जाईल 6 × t आणि t किती घालवलं त्याने 2 म्हणजे किती झालं 6 × 2 म्हणजे किती झालं 12 मीटर/सेकंद. ऍक्सेलरेशन किती भेटलं मला 12 मीटर/सेकंद. कळालं. दुसरं x काय sin t + b cos t. आता मला सांगा याला मला काय काढायचंय ऍक्सेलरेशन आणि वेलॉसिटी पण काढायचं आणि दुसरं काय काढायचंय ऍक्सेलरेशन. ऍक्च्युअली मध्ये इथं sin ω असं आपण sin ω गायब केलं. मग इथं काय केलं मी वेलॉसिटी काढायचं आता तर काय केलं तुम्ही dx/dt केलं. dx/dt केलं तर काय म्हणजे sin t चं काय डेरिव्हेटिव्ह होणार आहे cos t हा प्लस b cos t चं काय होणार आहे -sin t बनेल. हे काय भेटलं मला वेलॉसिटी. ऍक्सेलरेशन विचारलं तर काय करणार dv/dt cos चं काय होऊन जाईल -a sin t b sin t चं काय होऊन जाईल b cos t. जर मी असं विचारलं मायनस साइन जर मी कॉमन काढलं तर काय म्हणशाल तुम्ही a sin t प्लस b cos t. जर तुम्ही डोळे उघडून करत बघितला तर x आहे -x आहे म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय -x.
ऍक्सलरेशन डायरेक्टली बसून काय -6. काय डाऊट आहे? येणार आहे. कधी येणार आहे? आता याचा जर मी ग्राफ काढायला लावलं असतं, तुम्ही ग्राफ कसं काढला असता? तर मी म्हटलं असतं ऍक्सलरेशन वर्सेस एक्स काढा, तर तुम्ही असं म्हटलं असतं, कारण की सरळ सॉरी निगेटिव्ह स्लोप आहे. स्लोप कसा आहे? मायनस दिलाय ना, मायनस म्हणजे असं राहील, डिक्रिमेंटल ग्राफ बनेल. चला बस.